एकतर नागपूरला अधिवेशन चालू असणार आहे सर, आणि त्यामुळे एकतर नाही, निमंत्रण देऊ ना आपण. निमंत्रण तर मी सगळ्यांनाच पाठवते सर. मला कुठल्या पक्षाचं किंवा राजकीय याचं मला स्वतःला टेन्शन नसतं किंवा मी त्याचं दडपण पण घेत नाही, कारण हा सोशल उपक्रम आहे आणि ही संस्था सामाजिक कामासाठी काम करते. बारामतीची संस्था आहे ती. तिथं राजकारण हा विषय फार महत्त्वाचा नसतो. गेले 55 वर्ष सर आम्ही काम करतोय तिथे शेतकऱ्यांसाठी. त्यामुळे मला कुणाचं पथ्य किंवा वावडं नाही आहे. मी सगळ्यांना निमंत्रणं पाठवते आणि म्हणजे अधिवेशनाच्या तिथंच गठ्ठा पाठवते पत्रिकांचा. ज्याला त्याला ते प्रत्येकाचा मान ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आहे ट्रेनिंग झालेलं आहे. आमची टीम तिथं सतत फिरत असते. थोडाही बदल जरी झाला आणि एखादी मी तिथं सर 12 तास मी उभी असते भीमथडीमध्ये, त्यामुळे काही छोटीशी जरी तक्रार माझ्याकडे आली तर मी पटकन त्याच्यावर ॲक्शन आम्ही घेतो. कारण नवीन महिला असल्यामुळे सगळ्याच महिला माझं ऐकतील असं नाही. थोडासा आरोगन्सी असते कुणामध्ये तरी, पण तिथं त्यांना आम्ही दुरुस्त करतो की नाही, या चुका नाही करायच्या तुम्हाला. नाही तर मग आम्ही त्यांना परत घेत नाही भीमथडीमध्ये. त्यांचं नाव होतं. गेल्या वर्षी भीमथडीमध्ये असं जसं की नर्सरी पण होते आणि बरेच हस्तकला पण होते, सो कुठल्या गोष्टी जास्त पुणेकरांना भावल्या असे काही रेकॉर्ड्स आहेत तुमच्याकडे? पुणेकरांना मसाले, उन्हाळ काम सगळंच भावतंय. सगळ्याच शॉपिंग होतंय तिथं. खरं शेवटच्या 2 दिवसात तर प्रचंड शॉपिंग केलं जातं. एकतर पहिल्या दिवशी घेऊन जातात, काहीतरी घरी खाऊन बघतात, मसाल्याची चव कशी आहे काय, छोटंसं पॅकेट नेतात आणि मग शेवटच्या दिवशी भरभरून खरेदी करतात. जो आवडतं ते घ्यावं त्यांनी आणि शेवटी ते महिलांनी पण त्यातनं शिकावं. माझा आग्रह नसतो की तुम्ही हे घेतलंच पाहिजे वगैरे असं काही नाही. मी फक्त आयोजक आहे. शेवटी मार्केटिंग त्यांना करायचं आहे आणि ग्राहकांनी ते घ्यायचं आहे. नाही ते सर त्याला 4 वर्ष झाले असतील. मला 4 वर्ष झाली असतील त्याला. आपण आदिवासी थीम घेतली होती सर त्यावेळेला, आणि आदिवासी थीम घेऊन मी त्यावेळेला डहाणू, नंदुरबार, मेळघाट वगैरे मी स्वतः जाऊन 4 दिवस फिरून आले होते आणि तिथल्या महिलांना मी निमंत्रण दिलं होतं. त्यावेळेला पेपर मॅशेचा पण खूप मोठा तिथे वस्तू आल्या होत्या. त्या सगळ्या आदिवासी डहाणूच्या तिकडच्या होत्या आणि त्यांनी पानावरती त्या खायला देत होत्या. नाचणीची भाकरी आणि बिन तेलाच्या सगळ्या रानभाज्या. हां, तर त्याचा स्टॉल होता. पण काय झालं आता तिथलं काम पण त्या ताई आता बघत नाही आहेत. मी खूप संपर्क करते, पण काय होतं संपर्क होत नाही तिथल्या त्या. त्यांनी यावं आणि आम्ही त्यावेळेला त्यांना जागा फुकट, त्यांचं जाणं येणं पण भीमथडीने खर्च केला होता. पण ते खूप सुंदर झालं होतं. पूर्ण आदिवासी थीम होती ती सगळी. डेकोरेशन पासून सगळं आदिवासी होतं त्यावेळेला. असं काही नाही. एकतर पहिल्यापासून मी तुम्हाला तेच सांगते की सगळ्यांनी आपापल्या परीने ते करावेत तुमच्या भागामध्ये. मी उठून दुसरीकडे जायचं म्हटलं तर त्रासही होतो लोकांना, कारण शेवटी नाव आहे. त्यामुळे मी उठून बाहेर जाऊन करण्यापेक्षा तिथल्या लोकांनी ते करावं असं माझी प्रामाणिक इच्छा आहे. एक आहे माझ्या मनामध्ये की मुंबईला एकदा करायचं आहे आपल्याला सुरुवात. तर मुंबईचा माझ्या डोक्यात आहे, पण बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जायची मला तशी काही गरज नाही. तिथल्या लोकांनी ते करावं असं मला वाटतं आणि तसा प्रयत्न बऱ्यापैकी झाला आहे. चोपडाला तापीच्या तिथे तापी थडी झाली होती. नंतर इकडे मावळ थडी, इकडे पण बऱ्याच थड्या भरत असतात. पवना थडी वगैरे. खरं संधी मिळाली पाहिजे सर. माझे प्रयत्न चालले. थोडंसं दुबई जरा जास्त सोपं आहे. दुबई थोडं मला सोपं वाटतंय. तर काही हां, एक छोटा ग्रुप पाठवायचा माझ्या डोक्यात आहे. शॉर्ट माहिती कधीपासून किती स्टॉल किती एक फक्त छोटं बाईट शॉर्ट माहिती. हॅलो, इंग्लिशमध्ये ज्याला कोणाला घ्यायचं असेल तर ताई सईताई आहेत. हां चालेल. आणि आपल्या सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट पण झालेला आहे. जाण्याच्या आधी ब्रेकफास्ट आहे सगळ्यांसाठी. आज या पत्रकार परिषदेसाठी आदरणीय डॉक्टर महानंद माने, सहयोगी अधिष्ठाता, ॲग्रिकल्चरल कॉलेज, राहुरी कृषी विद्यापीठ, त्याचबरोबर डॉक्टर प्रमोद पाटील यांनी खूप
खूप मोठं सहकार्य केलं आणि ते आज या बैठकीला पण उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं मी मनापासून आभार मानते.